आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पत्रसंवाद उपक्रमाचा शुभारंभ। नाशिक। पत्र म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नाही, तर ती भावनांची साठवण असते। मनातील विचार, जिव्हाळा आणि आपल्या संस्कृतीची ऊब जोडणारा तो एक सुंदर दुवा आहे, असे नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने नव्या पत्रसंवाद उपक्रमाचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या। शब्दांच्या माध्यमातून नागरिकांच्या मनांशी नाते जोडण्याचा हा एक नवा प्रवास असून आजपासून त्याचा श्रीगणेशा करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले। मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, तर ती आपल्या मातीतली ओल, संस्कारांची श्रीमंती आणि अस्मितेची अभिमानास्पद ओळख आहे। तिच्या प्रत्येक अक्षरात आपुलकी आणि प्रत्येक वाक्यात परंपरेचा सुगंध दडलेला आहे, असे सांगत त्यांनी मराठी भाषेच्या जतन संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले। दर महिन्याला एका पत्राद्वारे नागरिकांशी संवाद साधला जाणार असून या पत्रातून शहराच्या विकास कामांचा आढावा, उपक्रमांची माहिती आणि भविष्यातील नियोजन मांडले जाणार आहे। नागरिकांच्या सूचनांमुळे आणि सहभागामुळे हा संवाद अधिक अर्थपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मराठी शब्दांच्या या सुंदर प्रवासात सहभागी होऊन नाशिकच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया, असे आवाहन महापौर हिमगौरी आडके यांनी केले। लेखन शैलीमध्ये लेखनाची लिबर्टी असते, जशी कवितेमध्ये कधी कधी टायमिंग नसतं, यमक जुळत नाही, पण तरी काय नाही अतिक्रमण वाढली तर याच्यावर तुम्हाला वाटतंय ना, तेच मी नाशिक म्हणून लिहिलेलं आहे का, हे तुमचं देखील म्हणणं आहे। म्हणजे माझे विचार आणि तुमचे विचार जुळतात। थोडक्यात माझं असं मत आहे की हे विचार जे तुमच्या मनात देखील आहे, माझ्या मनात देखील आहे, ते नाशिककर म्हणून नाशिककरांच्या मनात देखील आहे। तर यावरतीच एक सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच, यावर मला काम करायचं आहे। हे आपले चॅलेंजेस आहेत, या आपल्या अडचणी आहेत, असंच मी त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे। आणि येत्या पुढच्या काळामध्ये त्यावर आपण एक सोल्युशन किंवा एक उत्तर कसं एक्झिक्युशन मोडला आणतोय, यावरचा हा जो प्रवास आहे, त्याच्यातनं हा संवादात्मक आणि एक जसं मी म्हटलं की एक फीडबॅक मेकॅनिझम आहे। मी तुम्हाला सांगते ॲक्च्युली ह्या पत्राद्वारे संवाद तर मी साधते, पण मी एक जजमेंटल ओपनिंग दिली आहे सगळ्यांना टू क्रिटिसाइज ॲज वेल। त्यामुळे मला एवढंच यातनं दाखवायचं आहे किंवा सांगायचं आहे की मी अतिशय पारदर्शकपणे तुमची सेवा करू इच्छिते, नाशिकची सेवा करू इच्छिते, आणि त्याकरता पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे पण फीडबॅक आहे ते अतिशय प्रामाणिकपणे ऐकून घेण्याची माझी तयारी आहे।